श्रीमंतवामध्ये आपण बोलतोय आपल्या गुंतवणुकीविषयी. ब्रेक पूर्वी आपल्याला एक प्रश्न आला होता सेबी विषयी, काय सांगाल तुम्ही यांना? आता प्रश्न विचारलाय की सेबी एवढे दिवस काय करत होती. तर शेअर मार्केटमध्ये सेबीचा हा जो रोल आहे तो काही प्रत्येक कंपनीची पाहणी करू शकत नाही. त्यांचा रोल आहे की प्रत्येक शेअर मार्केटचं व्यवस्थित कारभार चालावा, शेअरचं लिस्टिंग कशा प्रकारे व्हावं, कंपन्यांवर काही निर्बंध आहेत की क्वार्टरली त्यांनी रिझल्ट्स आपले स्टॉक एक्सचेंजेसवर द्यावेत, काही मोठी घटना घडत असतील तर त्याची इन्फॉर्मेशन स्टॉक एक्सचेंजला द्यावे. आणि म्हणून म्हणजे हे कसं आहे की रस्त्यावर सिग्नल हा पोलीस लोक लावतो, पण एखाद्याची इच्छा आहे की मी सिग्नल तोडूनच पळेल, मग आपण त्याला असं नाही सांगू शकत की सरकारने तेव्हा काय केलं. तर मला वाटतं सत्यमची केस ही भारताच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि हे एक प्रकारचं फ्रॉडुलंट घटना घडलेली आहे. म्हणून आपण रेग्युलेटर काहीच करत नाही, सेबी काहीच करत नाही असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं परत आपण अंतर्मुख व्हावं, मी काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून मी सेफ राहील हे बघितलं पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत पुण्याहून कॉलर आहेत, संभाजी निकम आहेत आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. माझा प्रश्न असा होता की माझ्या मित्रांनी आणि आम्ही शेअर्स घेतले सध्या सत्यमचे 170 रुपये प्रमाणे, तर ते आम्ही किती पर्यंत थांबावे आता? बरोबर. आपण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ. आपल्यासोबत अजूनही एक कॉलर आहेत, अजय फणसे आहेत आपल्यासोबत, कराडून बोलतायत. हॅलो. हा बोला. राजू इज अ लायर मॅन. आणि अशा माणसाच्या फ्रॉड संबंधीच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवून लोक सत्यमच्या शेअरची विक्री करतायत, हे कितपत योग्य वाटतंय? बर, परत तेच आहे की हे खरंच म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? जसं मी सुरुवातीला बोललो की संपूर्ण हा घोटाळा समोर येतोय. अजून सेबीने बघायचं आहे किंवा अजून इतर रेग्युलेटर्सने बघायचं आहे किंवा कंपन्याचे परत जर ऑडिट करायचे आहेत, या सगळं केल्यानंतरच आपल्याला संपूर्ण गोष्टींचा म्हणजे खुलासा देता येईल. आजच्या तारखेला काही सांगता येणार नाही. कदाचित मिस्टर राजू कोणत्या कारणासाठी असं केलं किंवा खरंच फ्रॉड होता तर एवढाच होता का की याच्यापेक्षा जास्त होता, याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी थोडा काळ थांबावं लागेल. बरोबर. आपल्याला कॉल्स खूप येत आहेत, खूप प्रश्न पडलेले आहेत, सगळ्यांनाच पडलेत, पण आपल्याला थांबायला हवं, आपली वेळ झालेली आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत लोअर पराडहून पराडकर सर होते. सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सुद्धा इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत. श्रीमंत व्हामध्ये आपण असेच अनेक विषय हाताळणार आहोत. तुम्हालाही जर काही अडचणी असतील, काही शंका असतील तर आम्हाला फोन करा, SMS करा किंवा ईमेल करा. आपण त्या अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. पाहत रहा श्रीमंत व्हा.